पाहिले तर फॉर्म जो मात्र आलेला आहे बॅक, आणि आता आपण पाहू शकतो तर मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. राय विपक्ष गुरवली गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अप्पूला आपण पाहू शकतो. पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. हिरवा कंदील जो मात्र दाखवलेला आहे, ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू हिअर वी गो. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला खेचून दिला होता. क्षेत्ररक्षक काउस कॉर्नर रिझन मध्ये आहेत. उचलतील फेकतील, मोठी चेज असेल, 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग मिडन द विकेट. पहिल्या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, चेंडू कनेक्ट झाला. 2 धावाच्या मात्र एक्झिक्यूट करण्यात आल्या. पहिल्या चेंडूवरती मेलिनच्या बॅटमधून 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे टाकलेला बॉल, चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टनच्या मागे मास्टर माइंड रॉफ कुंगले आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक खेळाडू असेल जो मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, दुसरा असेल मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणाचं जाळं जो मात्र या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग, त्यानंतर पॉइंट, फाईन लेग, आणि आपण जर पाहायला गेलं तर थर्ड मॅन हे यष्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टाकलेला चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय वेग आणि वेगाने इथे मात्र फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झालेत. येस, पायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. अतिरिक्त धावची मात्र ऍड होते आणि धावसंख्या 1 ने पुढे. धावपटळ जो मात्र मोहरलेला आहे या एका धावेच्या मदतीने 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू समाप्त झाले, 3 चेंडू अजून बाकी आहेत. इथे टाकलेला बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. जर पाहायला गेलं पंचांकडे दाद मागितली होती. पंच अपील फेटाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जोशी सर आणि प्रवीण विशे सर हे 2 ऑफिशियल पंच या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची कामगिरी अप्पूच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज मानला जातो आणि तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे टाकलेला बॉल, चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4 आणि हा होता नशिबाचा चौकार. चौकार जो मात्र एक्झिक्यूट करण्यात आला आणि धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळेल. 7 रन्स ऑन द बोर्ड, 7 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. चांगल्या प्रकारचा कमबॅक करत असताना आपण पाहू शकतो इटका जवाब पत्तर सेट फॉर टॅट, जसं तसं उत्तर, ऍक्शन वरती केलेली रिॲक्शन, डॉट बॉलला क्विक रिप्लाय देत असताना चौकार जो मात्र पाहायला मिळाला. इथे टाकलेला बॉल, चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नसतील, चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज कल्पेशने मारा एक बेहतरीन चौका. क्रमांक पहिलं समाप्त झालं. मागील 2 चेंडूंवरती 2 खणखणीत प्रहार. पहिल्या चेंडूवरती नजाकत,
आणि दुसऱ्या चेंडूवरती ताकद आपल्याला पाहायला मिळाली. गोरवली गावचा ब्रँड जो मात्र चिपकवला होता आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 11. 11 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस. बिनगडी बाद 11 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर गोलंदाज मॉन्टू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मॉन्टू. वैयक्तिक गोड्यातील पहिला आणि सांघिक गोड्यातील हा दुसरं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मॉन्टू. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन मिलिंद आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन कल्पेश याच्या माध्यमातून 2 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज मॉन्टूच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक असतील. अप्पू येतील चेंडूवरती गॅदर करतील. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. पहिलाच चेंडू अगदी अप्रतिम टप्पा लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. जिथे क्षेत्ररक्षक लावलेत तिथेच आपण पाहू शकतो चेंडू गेला. जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची फील्डची रचना सजावट अनालिसिस स्ट्रक्चर आणि सेटअप आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकामध्ये. आणि क्षेत्ररक्षणाचं जाळं अप्रतिम पाहायला मिळतोय. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूला जज करतील. पहिल्या विकेटचं पतन गुरवली टीमसाठी. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज कल्पेश होतोय फेल आणि फलंदाज कल्पेशचा समाप्त होतोय खेळ. पहिल्या विकेटचं पतन. प्रथम विकेट स्वाहा. यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. अप्रतिम डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो जे मात्र आमच्या डीजे मास्टर सोनू यांना जे देखील आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. भूमी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय शिवाजी सुखदेव रोहणे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 भव्य आणि दिव्य आयोजन जो मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान समालोचक सुभाष दादा देवकर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच इज ऑन. आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅट्समन अमर. इथे टाकलेला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न होता. जर पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकारे फलंदाज बीट झाले. कल्पेश आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गुरवली टीमसाठी मिलिंद आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशची खेळी समाप्त झालेली आहे. गोलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक 2 येतील चेंडूवरती. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील सटीक थ्रो जो मात्र नक्कीच अप्पू यांचा. त्यांच्या मागे देखील आपण पाहू शकतो रॉफ यांना मास्टर माइंड. धावसंख्या 1 पुढे 13. जर पाहायला गेलं तर मॉन्टो यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक जो मात्र करण्यात आलेला आहे. म्हणतात ना हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कुछ ना करें ये जो गलत बात है. इथे मात्र तेच करलं आणि नक्कीच फळ देखील मिळालं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मॉन्टो यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. जर पाहायला गेलं तर 5 चेंडू हाताळले आहेत. कंजूस गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा खर्च केल्यात पण त्यासोबत 1 विकेट देखील कॅरी केलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 13 जी मात्र पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर धावा अवांतर ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती 14. 1 धावची मात्र ऍड झालेली आहे. ज्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर संत गती मंद गती कासवचाप कचवाचाप खेळीची मात्र पाहायला मिळते. काही होऊ शकतं. मॅच आहे. जर पाहायला गेलं तर 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये अप्पूने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मॉन्टूने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जर पाहायला गेलं तर विकेट देखील कॅरी केल्या. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि षटक क्रमांक 2 जो मात्र समाप्त झालं. प्रथम बॅटिंग करत असताना राया टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गुरवली टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती जी मात्र 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती.
षटक क्रमांक दुसरं जो मात्र समाप्त झालं. 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 5 षटकांचा मर्यादित सामना असेल जर विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज आहेत, तुल्यबळ आहेत, दादा आहेत. एक षटक आणि नक्कीच कमबॅक करू शकतो तो मात्र गुरवली संघ, पण त्यासाठी चांगल्या प्रकारची बॅटिंग जी मात्र करावी लागेल मिलिंद आणि अमर यांना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपू सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक ओढ्यातील हा दुसरं षटक, सांघिक ओढ्यातील तिसरं षटक गोलंदाज अपू यांच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती असतील मिलिंद, नॉन स्ट्रायकर एंडवरती अमर. इथे टाकलेला बॉल चांगला लेटकटचा देखना मुजाहिरा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, चांगल्या प्रकारचं जजमेंट जो मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर, दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना अजून एक मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन, बॅट्समन मिलिंग बॅक टू दी डगआउट. माध्यमातून रॉफ उर्फ तेजा यांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि तनुला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे टाकलेला बॉल फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आली. धावसंख्या 1 पुढे 15 धावा या धाव फलकावरती. जर पाहायला गेलं तर अपू यांच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदीच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट चेंडूचा वापर केला होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि फलंदाज मिलिंद जे मात्र बाद झाले झेलच्या स्वरूपात. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज अपू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या चेंडूवरती. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला नक्कीच एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न इथे मात्र फसलेला आहे. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता ऑफ साईडला, जिथे गॅप देखील मोठा होता, पण तो प्रयत्न इथे मात्र फसलेला आहे. जर पाहायला गेलं तर अपूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर कंट्रोल आणि प्रॉपर लाईन लेंथ. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा या धाव फलकावरती. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळली आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर डबल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्रायझिंग. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला आणि अशा रीतीने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 17 रन्स ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल फुलटॉस चेंडू होता, अगदी आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असतील मेहलजी मात्र फक्त आणि फक्त सिंगल. षटक क्रमांक तिसरं जो मात्र बघता समाप्त झालं. 6.00च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना गुरवली टीमची धावसंख्या असेल जी मात्र 18. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी आणि नक्कीच स्ट्रॅटेजी डिस्कस होईल. थोडंफार जो पाहायला गेलं तर स्ट्रॅटेजी वरती काम केलं जाईल जे मात्र गोलवली संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एकूण सुरमधुर आणि सुरेख असं संगीत. डीजे
साठी सध्याच्या घडीला विद्यमान अवस्थेला आपण पाहू शकतो बॅकफुटवरती आहे गुरवली टीम, पण क्रिकेटचा कमबॅक जो मात्र करावा लागेल, कारण म्हणतात ना जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. हातोड्याचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसले आहेत. आता मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, चांगल्या प्रकारचं दमखम दाखवायला लागेल आणि प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथे टाकलेला बॉल, चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहू शकतो, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर तेज तर्रार वेग पूर्ण प्रकारे फलंदाजाला बीट करतो आणि वेग संपूर्णपणे इथे मात्र छाप सोडत आहे. पहिला चेंडू निर्धाव, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. सध्याच्या घडीला अमित स्ट्रायकर एंडवरती असतील, नॉन स्ट्रायकर एंडवरती पॉकेट साइज डायनामाइट अमर दळवी. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेले सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकत असताना 19. पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज अकीब, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अमर यांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. इथे टाकलेला बॉल, चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी अप्रतिम स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क, चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ब्रँडेड षटकार. सत्तावीसावा या धावफलकावरती. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम मॅजिकल आउट ऑफ द पार्क, अमर दळवी ब्रँडेड षटकार. मात्र समाप्त धावसंख्या धावफलकावरती 33 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. कल्पेश आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला आली होती, ती जोडी मैदानाच्या आतमधून बाहेर आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आणि विद्यमान अवस्थेला अमर आणि त्यांच्या जोडीला अमित ही जोडी. अमर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार जे मात्र ठोकले आहेत अमरने, आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर फायटिंग टोटलच्या जवळ न्यायचा प्रयत्न करत आहेत.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. हा शेवटचा षटक असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदिप, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. आदिप या शेवटच्या निर्णायक अंतिम अखेरच्या निरोपच्या निर्वाणीच्या षटकामध्ये. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑफसाईडला पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील फेकतील, घेतलेली सिंगल. आता मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 34 विथ लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या धावफलकावरती 34 आहे, 34. स्ट्रायकर एंडवरती इन्फॉर्म बॅट्समन अमर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. पॉकेट साइज डायनामाइट, छोटा तीर, गावकरे गंभीर. गोलंदाज पुन्हा एकदा आदिप, गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने फलंदाजाला जकडून पकडून ठेवलेला आहे, त्याला अनुषंगून इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ जो मात्र बाकी आहे. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील. या इनिंग मधल्या या ओव्हर मधल्या 4 चेंडू फक्त आणि फक्त शिल्लक. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चेंडू बॉडीला ब्रश झाला, त्याला अनुषंगून सिंगल धावची मात्र एक्झिक्यूट करण्यात आली. आणि जर पाहायला गेलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. म्हणावं लागेल अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने लूट लिया घर यार का. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम गुरवली. अमितची खेळी संपुष्टात. अमितला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. डीजे स्वप्नीलला आपण पाहू शकतो बॅटिंग करत असताना. 1 धावची मात्र ऍड झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 35 आपल्याला पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 3, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. आदिपला आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. वेग संपूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय. वेग संपूर्णपणे छाप सोडत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी. हारा वही जो लढा नाही, इथे मात्र लढाई दाखवावी लागेल. या शेवटच्या 3 चेंडूंवर ते रिमार्केबल बॅटिंग करावी लागेल, अप्रतिम बॅटिंग करावी लागेल, छाप सोडावी लागेल. पाहूया छाप सोडतोय का. पॉकेट साइज डायनामाइट, मॅन फ्रॉम गुरवली अमर. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला जज करतील आणि मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. वाघाची शिकार मैदानाच्या आत. फलंदाज अमर ची खेळी संपुष्टात. 4था गडी बाद. गुरवली टीमचा फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. असतील बॅट्समन स्वप्नील. 2 हे नवके फलंदाज आहेत. उर्वरित चेंडू फक्त आणि फक्त 2 शिल्लक आहेत. यामध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. अमरने देखील चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली आणि हा चेंडू देखील अप्रतिम फटका होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू टायमिंग झाला, पण नक्कीच जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक होते, पेट्रोलिंग करत होते. त्यांच्या हातामध्ये अगदी चेंडू विसावला. ज्या सहज रीतीने आपण पाहायला गेलं तर फिल्डिंग करतात अपू, अप्रतिम फिल्डिंग. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला कव्हर करतील जे मात्र क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे. 37 धावा या धावफलकावरती. शेवटचा चेंडू मोठा ब्लास्ट ची मात्र अपेक्षा असेल. पाहूया मोठा ब्लास्ट जो मात्र क्रिएट करतील का, येणारी वेळ सांगेल. मॅच इज ऑन. मॅच दोन्ही संघांच्या बाजूनी आहे. जर पाहायला गेलं तर 37 धावा या धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती बिग ब्लास्ट पाहिजे, मोठा फटका पाहिजे, अप्रतिम बॅटिंग पाहिजे. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि येस आपण पाहू शकतो इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 5 जो मात्र समाप्त झाला. विकेटचं देखील पतन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 30 चेंडू 38 धावांचं लक्ष असेल जो मात्र राया टीमसाठी.
जर विचार केला तर गुरवली टीमने 37 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत 5 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना. 38 धावा एक सोपं मापक आणि मोजक असं समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या सध्यामध्ये, या धावा डिफेंड केल्या जातील की या धावा चेस केल्या जातील, याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक पालेगावचा एक बुलंद आवाज सोनू बांगर यांना. थँक्यू. डीजे मास्टर सोनू, थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय शिवाजीदादा रोहणे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियन ट्रॉफीचे भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकता भूमी स्पोर्ट कुंदे आणि भूषणदादा रोहणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 6 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतात आणि स्पर्धेचा आता 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो मॅच क्रमांक 2. एका बाजूला असेल आई एकवीर स्पोर्ट गुरवली टीम आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल या मैदानावरती RCC राया हा संघ. तर प्रथम बॅटिंग केली ते आपण पाहिलं 5 ओव्हरमध्ये बनवल्या गुरवली टीमने. कोणना थोडासा लो स्कोर बनला गेला. 37 धावा बनल्या गेल्या. 38 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती RCC राया टीमची. अप्पू ऑन स्ट्राईक आणि नावशेकरपती फलंदाज असेल तन्नू. अप्पू आणि तन्नू ही जोडी पाहायला मिळते. 38 धावेचं लक्ष घेऊन आणि गोलंदाजी मार्कपती मिलिंद तयार होतं. दोन्ही टीमला शुभेच्छा मॅचसाठी. गेम ऑन. पहिला बॉल यस शॉर्ट कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पूर्ण केला. पाहणी केली पहिल्या बॉलची अप्पूर्ण. शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित आणि पहिला बॉल जातो डॉट.
पुन्हा एकदा तयार पावपेचं पहिलं षटक सुरू आहे मिलिंद राऊंड द विकेट कलबटा पॅचा बॉल आणि ते शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित होते भरपूर चांगले चेंडू आणि तेवढेच चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये गुरुवली टीमच्या माध्यमातून अप्पूला माहिती आहे लक्ष छोटंसं आहे 38 धाब्याचं लक्ष गाठायचं त्यामुळे तो थोडीशी घाई करत नाही चेंडूची पाहणी करतोय आणि 2 बॉल सलगचे जात आहेत त्या ठिकाणी डॉट पुन्हा एकदा तयार मिलिंद राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळले आणि चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरुवात झाली अप्पूच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी हा पहिला चौकार तर चौकार आला हा ठिकाणी अप्पूच्या बॅटमधनं आणि 4 धाब्यानं अकाउंट खुलं झालं अप्पूचा आणि आरसीसी राया टीमचा पुन्हा एकदा मिलिंद तयार फटका चांगला यस बॅकफुट वरती गेले बॉलला फक्त दिशा दिली पंच केला बॉटमॅनचा वापर केला आणि चेंडू गॅप मधून सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्पूच्या बॅटमधनं हा दुसरा दमदार चौकार लगातारचा हा दुसरा चौकार अप्पूच्या बॅटमधनं टीमची टोटल 8 धावा फलकावरती पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ सामना जिंकण्यासाठी 38 धावे गाठायचे आहेत आणि 7.60 ची सरासरी गाठायची प्रति ओव्हर मागे आरसीसी राया टीमला फटका चांगला आहे यावेळेस मात्र खेळाडू 35 शॉट कव्हरला फील्ड केली जाईल धाव घेण्याचा प्रयत्न केला पुन्हा नंतर तन्नून नकार दिला आणि माघारी परत त्या डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल 8 धावा फलकावरती पाहायला मिळते षटक क्रमांक पावपेचं पहिलं मार्गस्थ आहे गुरुवली टीमनं सर कुठेतरी 50 ते 55 धावा भरवल्या असं कुठेतरी फायटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली असते परंतु छोटंसं लक्ष आहे 8 धावा बनल्या गेल्यात पुन्हा एकदा पुढचा बॉल तयार राऊंड द विकेट यावेळेस शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला बॉलला ऑप्शनवर चेंडू निघून जातो कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये डॉट बॉलची समाप्ती षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्पूच्या बॅटमध्ये 2 चौकार आले टीमची धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळेल डीजे डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आज ऐकायला मिळतील आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिले समाप्त झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती बिनगडी बाद आरसीसी राया टीम आता विजयासाठी गरज आहे फक्त 30 धावेची 24 चेंडू आणि 30 धावेची गरज जर गुरुवली टीमला ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगवायची असेल तर त्यांच्या गोलंदाजांना एकच काम करावं लागेल सातत्यानं विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल सिंगल डबल वाचवावे लागेल आणि खास करून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल आरसीसी राया टीमच्या फलंदाजांना तरच ही मॅच कुठेतरी शेवटपर्यंत टिकेल आणि तर लक्ष छोटेसे आणि आरसीसी राया टीम म्हटली तर त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतील तन्नू ऑन स्ट्राईक पहिल्यांदा सामना करेल गोलंदाजी मार्गवरती सचिन तयार होतोय सचिन देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे देखील चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल ती कल्पेश शेलार आणि संपूर्ण संघाला तर पॉवर प्लेचं षटक आहे 3 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर आहेत तो मुभा असेल ती म्हणजेच मोठे फटके मारण्यासाठी तन्नूला देखील समोर खेळलेत आडव्या बॅटनं लॉक्ड इट आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धमक सिद्ध करणारा हा षटकार येतोय फलंदाज तन्नूच्या बॅटमधनं डीजे तन्नूच्या बॅटमधनं षटकार आला आणि षटकाराबरोबर टीम पोहोचले 14 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती गोलंदाज सचिनचं स्वागत केलं वेलकम टू द ग्राउंड चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आमचे स्वयंसेवक आपण थोडंसं लक्ष द्या त्यातून जिंकणारा संघ नक्कीच फाईट करेल गावदेवी बरफ टीम समोर आणि ती मॅच सेकंड राऊंडची मॅच लगेच खेळवली जाईल या मैदानावरती
चला मॅच बॉल होता आणि नक्कीच या ठिकाणी चौथ्या धावा फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा मार्गस्थ आहे सचिनचं. तर या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सचिन ओव्हर द विकेट. तन्नूसाठी हा बॉल वेगवान चेंडू होता. गुडलेनवरती पडल्यानंतर लेग समोर निघून गेला. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघले होते तन्नू फटका खेळण्यासाठी आणि यशांच्या पाठीमागे तुम्हाला मास्टर माइंड यष्टीरक्षक पाहायला मिळतो जो कल्पेश शेलार. भरपूर चांगली कलेक्टिंग डॉट बॉलची समाप्ती. फटका चांगला आहे मात्र यावेळेस मिस टायमिंग झाला. टॉप एज लागते आणि शॉट फाईन लेगला हा झेल टिपला जाईल आणि आता लागेल पहिला धक्का आरसीसी राया टीमला. तन्नू बॅक टू द डगआउट. आज डीजे मास्टर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. आपण पाहतो नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती च्या माध्यमातून आपण पाहिले गेलं तर आपल्या महाराष्ट्राला एक इतिहास मिळाला. असा राजा होणं शक्य नाही. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथून विकेटचं पतन आणि नवीन फलंदाज दुर्गेश. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन दुर्गेश देखील एक कातकी फलंदाज आहे. मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आम्ही नेहमीच पाहिले आणि आता पहिला बॉल खेळायचा होता. मिस टायमिंग झाला आणि झेल देखील सोडली जाईल. विकेट किपर कल्पेश शिला त्या ठिकाणी होता आणि नक्कीच अशी झेल पकडणं देखील कठीण असतं. ज्यावेळेस तुम्ही समोर विकेट किपिंग करता आणि तुम्हाला मागे फिरून जायचं असतं त्यावेळेस मात्र तुम्हाला जजमेंट व्यवस्थित मिळत नसतं. आता इथून झेल सुटली गेली आणि दुर्गेशला मिळेल पहिल्या बॉलवरती हा जीवदान. टीमची धावसंख्या थांबली आहे. स्कोर कार्डवरती 14 धावा. सचिन तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॉल चांगला यस पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. आता वेगवान चेंडू फक्त स्टेअर केला. दिशा दिली बॉलला. शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित आणि शॉर्ट कव्हर मधून अमर दळवी जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल देखील मॅच मध्ये या ठिकाणी पुढे जाऊ शकतो तो आरसीसी राया संघ. कारण की लक्ष छोटंसं 38 धावेचं लक्ष आणि फलकावरती लागल्यात आता 2 धावे बरोबर 16 धावा. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये एक विकेट देखील मिळाली आहे सचिनला. समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मिडअपच्या डोक्यावरनं खेळलेत. खेळाडू पोहोचतील का पाहायचंय आणि इथून जोपर्यंत खेळाडू पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी राया टीम या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये 20 या आकड्यावरती आणि आता गरज आहे येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. डीजे भवानी मातेचा तो लेख होता. मराठ्यांचा तो राजा होता. झुकला नाही कुणासमोर कारण मुघलांचा तो बाप होता. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पुन्हा एकदा आम्ही डीजे मास्टरचं देखील स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया मैदानावरती 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट न आणि इथून खेळाडू आले स्क्वेअर लेग रिजनला. हा फटका बसला. विकेटचं पतन. सलामीवीर अप्पूला मैदान सोडा. आरसीसी राया या टीमला. डीजे
सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आठवण करून देणारे संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता आणि आपण पाहतोय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुंबई पेटवायचे त्यावेळेस त्याचे चटके मात्र दिल्लीमध्ये देखील बसायचे. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. तर विकेटचं पतन 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच बघा ह्या ठिकाणी खेळणार होतो आम्ही मांडा विपक्ष कोसले. तर मांडा संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपलब्ध झाला आहे आणि कोसले संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित नाही आहे. त्यानं वेळेवरती या ठिकाणी आयोजकांना नक्कीच थोडंसं नाराज केलं आहे आणि ती टीम उपलब्ध नाही आहे. त्यामुळं कोसले टीमला या स्पर्धेमध्ये तब्बल 2 वर्ष बॅन असेल, कारण की ते 2 वर्ष ही स्पर्धा खेळू शकत नाही आहे. तर असं करू नका, कारण की आयोजक आपल्यावरती भरोसा ठेवतात. आणि आत्ताच आम्ही नेहमीच पाहिलं की आम्ही बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करत असतो. आमच्या स्वतःच्या देखील स्पर्धा आम्ही कव्हर करतो. त्यावेळेस आपण एक भरोसा नावाची गोष्ट आपण जी समोरच्या व्यक्तीवरती ठेवतो तो भरोसा आपण कधीही तोडू नका. भरोसा कायम ठेवायचा, कारण की ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स पोचवत नाही त्यावेळेस तुम्ही सांगता की आम्ही खेळण्यासाठी उपस्थित राहू, ॲडव्हान्सची चिंता तुम्ही करू नका. पण तो आता ॲडव्हान्स न घेता जर तुमच्यावरती भरोसा ठेवला आणि तुम्ही ऐन टायमाला दगा देताल तर ही निराशजनक गोष्ट आहे. लक्षात घ्या. सर्व संघांना मी सूचना करतो. तर कोसे संघ या स्पर्धेमध्ये 2 वर्ष खेळू शकत नाही या देखील सूचना असतील आयोजकांच्या माध्यमातून. त्याचा बॉल या ठिकाणी दिशाईन पाहायला मिळतो आणि टीमची टोटल पोहोचली 22 22 आकड्यावरती. ओव्हर द विकेट फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हर्स झाला. खेळाडू उपस्थित मिळेल सिंगल 23 तेवीस जामा. म्हणूनच आम्ही सांगत असतो मैके दादा आणि भूषण दादा, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. आजकाल कोणावरती भरोसा ठेवणे ही मोठी गोष्ट झाली आहे. असं माझ्या नावानं देखील एक संगीत मैके दादा, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? तर मला माझ्या स्वतःवरती भरोसा नाही आहे. गोलंदाज तयार. फटका सांगा. यावेळेस मात्र बॅकफुटवरती गेले, पंच केला बॉलला आणि पॉइंटला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आरसीसी राया टीमसाठी हा चौकार. बरोबर 27 आकड्यावरती जिंकण्यासाठी आता गरज आहे मॅच मध्ये 11 धावेची. दिलस्कूपचा हा फटका खेळायचा होता. फटका हवेमध्ये आणि जेल टिपला जाईल. फलंदाज होतील बाद. लागेल अजून एक धक्का, तो म्हणजेच आरसीसी राया टीमला. अख्तर कुंगले बॅक टू द डगआउट. जे अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐकायला मिळतंय. थँक्यू सो मच सोनू. विकेटचं पतन इथून अख्तर कुंगलेला देखील मैदान सोडावं लागलं. विजयासाठी फक्त 11 धावेची गरज आहे. तर ह्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक असेल. डिफेन्स क्रिकेट या सन्मान दिला जातो. बॉलला फक्त ड्राईव्ह केला बॉटमॅटचा वापर करत आणि लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एकच धाव मिळेल. षटक समाप्त होईल या ठिकाणी. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 28 आकड्यावरती. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी तब्बल 10 धावेची गरज. ड्रिंक स्टॉल ही मैदानावरती गेली आहे. तोपर्यंत आम्ही जातोय आमच्या डीजे मास्टर सोनूकडे.
एक स्टॉल मैदानाच्या बाहेर येत असताना आणि 3 षटकं कंप्लीट झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धाबा. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी समीकरण 10 धाबेची गरज. आसिफ आणि दुर्गेश ही जोडी मैदानावरती खेळते आरसीसी राया या टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्गवरती आता चौथ्या षटकामध्ये येतील. प्रदीप गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. या चौथ्या षटकामध्ये शाखेवरती फलंदाज असेल दुर्गेश ऑन स्ट्राईक. बारा चेंडू जिंकण्यासाठी 10 धाबेची गरज. सज्ज होते प्रदीप गोलंदाजी मार्गवरती. शाखेवरती फलंदाज ज्याला जीवदान मिळालं आहे तो दुर्गेश ऑन स्ट्राईक. ब्रॉकलमध्ये हा चेंडू होता. लॉकटेड इट आपण पाहिले गेले तर खोदून काढतो बॉलला. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि एकच धाव मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 29 आकड्यावरती. समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळते कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 9 धाबेची गरज आहे. साईक रोटेट झाली. सेकंडमध्ये आसिफला आपण पाहणार आहोत आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामधल्या क्षेत्रक्षणामध्ये तुम्हाला थोडेसे बदल इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार प्रदीप ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला अतिरिक्त उचली देखील घेतली होती. ऑफस्टॉपवर उचली गेल्यानं हा बॉल पाहायला मिळतो. विकेट किपर कल्पेश शिलार देखील बीट झाले होते आणि शॉट थर्डमॅनचा खेळाडू बॉलला मात्र अडवतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक येत तब्बल 10. विजयासाठी गरज आहे 9 धाबेची. प्रदीप पुन्हा एकदा तयार. क्रॉस लाईनला खेळायचा प्रयत्न केला. बॉल भरपूर चांगला वेगवान डिलिव्हरी होती आणि इथून चेंडू पडल्यानंतर सरळला फॅडवरती आदळला आणि सलगचा हा येणारा दुसरा डॉट बॉल प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या टीमसाठी करतो कारण या षटकामध्ये इथून आपण पाहिलं गेलं तर 9 चेंडू आणि आता 9 धाबेची गरज आहे. 3 बॉल सुरेख फेकलेत. जर येणारे 3 चेंडू देखील त्यानं सुरेख फेकले तर कुठेतरी मॅच ही शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळेल. अन्यथा एकाच मोठा फटका आला तर मॅच ही या षटकामध्ये पूर्णपणे खुली होईल आणि झुकेल आरसीसी राय टीमच्या बाजूला. खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साईडला बॉटमॅटचा वापर केला. ड्राईव्ह केला. मिड विकेटचा खेळाडू वेगाने गेला. मिळेल फक्त सिंगल. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी होती या षटकामध्ये. शांत ठेवलंय ते दुर्गेश आणि आशिफला आपण पाहतोय. एक जाम मिळाली. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी देखील 8 धाबेची गरज. रन बॉल ही मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. चला वेळ जास्त घेऊन एक आपण प्रदीप तयार. पुन्हा एकदा सेकंडपती दुर्गेश ऑन स्ट्राईक. फटका यावेळेस मग ऑन साईडला खेळायचा होता. लाईन पाहावी लागेल. यस लाईन चुकीची आहे. आउटसाईड इलेक्शन अंपायर सिग्नल वाईट. प्रवीण विशेषर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि शॉट पॉईंटला पंच पाहायला मिळते आमचे स्टायलिश अंपायर ऋषी देसाई सर आणि आमचे तिसरे पंच दांडगा अनुभव ज्यांच्याकडे ते आमचे रमेश माते सर उर्फ मेके दादा. लॉकटेड फटका भरपूर चांगला. उंची जास्त आणि लांबी देखील मोठी. मॅच खुली करणारा हा षटकार येतोय दुर्गेशच्या बॅटमधनं. चला एकच धाबेची गरज असते सामना जिंकण्यासाठी.
चला गावदे बरब टीमचे कॅप्टन अनिल म्हात्रे आपण लगेच उपस्थित राहा. सामना जिंकण्याचे मुंबईपती आरसीसी राया टीम ऑन साईडला खेळत आणि इथून धाबाची संधी. अमर दळवी काय करतायत मैदानाच्या आतमध्ये. रनआउट साठी प्रयत्न त्यानं केला आणि डॉट बॉलची समाप्ती. सामना आता शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय. 6 बॉल जिंकण्यासाठी एका धाबेची गरज. आणि जिंकण्यासाठी एका धाबेची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं या ठिकाणी नक्कीच एंटरटेनमेंट आमचे पंच करतात. रमेश म्हात्रे सर आपण पाहू शकता एक स्टायलिश अंपायर. आणि रमेश म्हात्रे सरांबद्दल देखील म्हणायचं गेलं तर सातत्यानं मी जेव्हा भरपूर लहान होतो त्यावेळेपासून ते पंचांची भूमिका साकारत आहेत. माझ्या गावच्या स्पर्धेपासून मी त्यांना ओळखतो आणि सातत्यानं पाहिलं गेलं तर आज प्रसन्न 22 वर्षे झाली ते पंचगिरी करतात. आता जर आपण पाहू शकता एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि पाहिलं गेलं तर घरची परिस्थिती देखील थोडीशी हालाकीची आणि त्यानंतर रिक्षा चालवत असताना या माणसानं आपल्या घर परिवाराला नक्कीच या ठिकाणी संपूर्ण सपोर्ट केला. आणि आज याच रिक्षावाल्या रमेश म्हात्रे यांच्या नक्कीच मुलींना आपला समाजाचा